अगदी मऊसर व लुसलुसीत होणारा रव्याचा केक आज मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. खूप मस्त झालेला आहे. चला तर सुरू करूया आजची रेसिपी. त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये मी 1 कप रवा घेतलेला आहे. नंतर अर्धा कप दही घेतलेला आहे. फ्रेश दही घ्यायचं आणि 1/4 कप रिफाईंड ऑइल घ्यायचं, म्हणजे ज्याची स्मेल येणार नाही असं ऑइल घ्यायचं आहे आपल्याला. 1/4 कप मिल्क पावडर आणि अर्धा कप साखर घालून 1/4 कप मिल्क घालायचं आहे, दूध घालायचं आहे आणि थोडंसं इलायची घालू शकता तुम्ही किंवा व्हॅनिला एसेन्स टाकू शकता. हे सर्व इन्ग्रेडियंट मिक्स करून घ्यायचे व मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवून घ्यायचे जोपर्यंत साखर थोडीशी बारीक नाही होत अशा तरीकेने फिरवायचं, म्हणजे खूप 1-2 मिनटं. नंतर मिक्स करून झाल्यावर बघा थोडंसं पातळ वाटत असेल तुम्हाला बॅटर. आता याला आपण 10 मिनटं रेस्ट करायला ठेवू. तर रवा काय करते की जेवढे मिल्क वगैरे राहते, दही वगैरे सर्व ॲब्सॉर्ब करून घेते आणि थोडासा मग बॅटर जे आहे ते थोडं थिक होऊन जाते. त्या अगोदर आपण कढाई प्रीहीट करायला ठेवून देऊ तोपर्यंत. तर एक स्टँड घ्यायचा आणि कढाईमध्ये ठेवायचा, प्रीहीट करायला ठेवून द्यायचं 10 मिनटं. आणि मोल्डिंगसाठी ज्या भांड्यामध्ये आपल्याला केक बनवायचा आहे त्या भांड्याला थोडंसं ऑइलने ग्रीस करून घ्यायचं आणि नंतर मैद्याने थोडं डस्टिंग करायची. तुम्ही या ठिकाणी बटर पेपर पण वापरू शकता, पण बटर पेपर नसेल तर अशा पद्धतीने करू शकता. बघा आता बॅटर जे आहे ते थोडंसं गाढ झालेलं आहे, थिक झालेलं आहे. एकदा मिक्स करून त्याच्यामध्ये आपल्याला थोडा बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर टाकून घ्यायचा आहे. बेकिंग सोडा टाकायचा आहे 1/4 टेबलस्पून आणि 1/2 टेबलस्पून बेकिंग पावडर टाकायचं आहे आणि थोडंसं मीठ टाकायचं. कोणत्याही गोड पदार्थाला मीठ असलं की आणखी छान टेस्ट येते. आणि याला ॲक्टिवेट करण्यासाठी थोडंसं 2 ते 3 चम्मच मिल्क टाकायचं. आता हे सर्व मिश्रण एकदा आणखी एकत्र करून घ्यायचं आणि खूप 10 ते 15 सेकंद एकदा फिरवून घ्यायचं मिक्सरच्या भांड्यातून. बघा आता थोडंसं बरोबर एक्झॅक्ट बॅटर बनलेलं आहे. तर याला आता आपण ज्याही भांड्यात आपल्याला केक बनवायचा त्या भांड्यात टाकला आहे मी आणि याला थोडा टॅप करून घ्यायचं अशा पद्धतीने, म्हणजे जे पण गॅसेस वगैरे असेल ना, हवा वगैरे ते निघून जाईल. नंतर कढाईमध्ये स्टँडवर डबा ठेवून दिला आहे आणि कवर करून घेतला आहे. यावर थोडंसं भारी असं वस्तू ठेवायची, जसं खलबत्ता वगैरे असते. मी चॉपिंग बोर्ड ठेवला आणि नंतर त्याच्यावर खलबत्ता वगैरे ठेवला आणि 40 ते 45 मिनटानंतर चेक करायचं. बघा ऑलमोस्ट तयार आहे केक. गॅस बंद केलेली आहे. बघा चिटकत पण नाही आहे हाताला आणि जो चाकू टाकून बघितला आहे तोही पूर्ण क्लिअर निघालेला आहे. आता याला थंड झाल्यानंतर याला डिमोल्ड करायचं आणि प्लेटवर उलटं ठेवून असं टॅप करायचं, म्हणजे केक आपोआप बाहेर निघून जातो. बघा किती मस्त झालेला आहे, खूप मस्त बनलेला आहे. मी फर्स्ट टाईम बनवला पण खूप छान बनलेला आहे. अशा पद्धतीने तुम्ही पण बनवून बघा. तुम्हाला कट करून पण दाखवते. खूप मस्त असा मऊसूर आणि टेस्टिंगला तर खूप मस्त झाला आहे. जेव्हा आपण लहानपणी खातो ना, 2 रुपयाला 3 रुपयाला असा मोल्ड कपमध्ये, छोटूशा कपमध्ये मिळायचा, तशा प्रकारे आज बनलेला आहे. कसे वाटली रेसिपी कमेंटमध्ये सांगा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.